झी 24 तास एक पाऊल पुढे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता देशातल्या आणि राज्यातल्या सर्व अनुदानित शाळांना पिण्याचं पाणी, शौचालयासह मूलभूत सुविधा पुरवाव्या लागणार आहेत। त्यासाठी कोर्टाने या सर्व शाळांना 6 महिन्यांची मुदत दिली आहे। देशातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये मूलभूत सुविधांची वाणवा आहे। पिण्याचं पाणी, शौचालय यांची तर अत्यंत बिकट स्थिती आहे। त्यातही ईशान्येकडच्या राज्यांमध्ये तर आणखी बिकट परिस्थिती आहे। देशात 78.15% सरकारी शाळा तर 19.42% मान्यताप्राप्त खासगी शाळा आहेत। या शाळांचा विचार करता 43.21% शाळांमध्ये कॉमन टॉयलेट आहेत, तर 60.28% शाळांत मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट आहेत। याचाच अर्थ देशभरातल्या सुमारे 40% शाळांमध्ये मुलींसाठी टॉयलेट नाहीत। शाळेत मुलींसाठी वेगळं टॉयलेट नसल्यानं पालक मुलींना शाळेत पाठवायला तयार होत नाहीत, असं एका सर्वेक्षणातून समोर आलंय। याचा थेट परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतोय। त्यामुळे मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट पुरवण्याची गरज आहे। देशभरातल्या 92.71% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। त्यात ग्रामीण भागातलं चित्र फारसं समाधानकारक नाही। सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले वॉल कंपाऊंड फक्त 55.41% शाळांमध्ये आहे, तर देशातल्या फक्त 43.14% शाळांमध्येच वीज कनेक्शन आहेत। मूलभूत सुविधांची ही दयनीय अवस्था असल्यामुळे यापूर्वीच कोर्टाने देशातल्या सर्व शाळांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याची फारशी अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टानं शाळांना 6 महिन्याचं अल्टिमेटम दिलंय। त्यावर आता शाळा कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।